नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकरी विशिष्ट कार्ड जे फार्मर आयडी कार्ड जे बनवायला सुरुवात झालेली आहे त्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे आणि अनेक शेतकरी संभ्रमात आहे की अचानकच हे नेमकं काय आलं एकदमच आणि कशाचे कार्ड बनवायचे, कोणते कार्ड आहे, नेमका याचा फायदा काय आहे आणि प्रत्येकाने बनवायचेच का। अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न विचारला जात आहे शेतकऱ्याकडून की बनवणे बंधनकारक आहे का, नाही बनवलं तर चालेल का। या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका। तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ। जे फार्मर आयडी कार्ड आहे, ज्याला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र असं देखील म्हटलं जाऊ शकते, तर ते का बनवायचे, तर शेतकऱ्यांनी ते का बनवायचे ते याचे एक कारण आहे आणि हे आत्ताच नाही चालू झालेलं आहे। हे चालू झालेलं आहे ऑक्टोबर 2024 पासून सुरुवातीची झालेली आहे। केंद्र सरकारने यासाठी हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे जे ॲग्रिस्टेक अंतर्गत राबवला जाणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारने 2700 कोटी रुपयाचा जो निधी आहे, 2700 कोटी रुपये सरकार जे आहे, केंद्र सरकार यासाठी खर्च करत आहे। तर ते फक्त कशासाठी खर्च करत आहे, तर शेतकऱ्यांसाठी। याचा फायदा आता याचा शेतकरी अनेक शेतकरी विचार करत असतील की याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार। तर जो फार्मर आयडी कार्ड आहे, जो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आहे, तो तुमच्यासाठी बनवणे का बंधनकारक आहे, कारण त्या कार्डाला जी आहे तर तुमची संपूर्ण माहिती जी आहे ती कार्डाला जोडल्या जाणार। जसे की तुमच्या सातबाऱ्याची माहिती असेल, तुमच्या राशन कार्डची माहिती असेल, तुमच्या आधार कार्डची माहिती असेल। त्याचप्रमाणे एखादा शेतकरी एखादा जे भाग आहे राज्याचा, त्या विशिष्ट भागामध्ये शेतकरी काय पेरते, ते कोणत्या याची पेरणी जास्त होते, शेतकरी त्याच्या सातबाऱ्यावर ते काय पेरणी नोंदत आहे, या सर्व बाबीची माहिती जी आहे ती सरकारकडे असणार आहे। कारण आता जे कार्ड जे बनत आहे त्या कार्डला तुमचा सातबारा देखील जोडल्या जात आहे, तसंच तुमचा आधार लिंक होत आहे। तुमच्या आधारला जो बँक अकाउंट तुमचा लिंक आहे तोच अकाउंट या आयडी कार्डला लिंक होणार आणि त्यानुसारच तुम्हाला जे आहे तर प्रत्येक योजनेचे जे आहे तर तो लाभ मिळेल। जसं की PM किसान असेल, पीक विमा असेल, नापिकी असेल, दुष्काळ असेल, अशा प्रकारचे ज्या काही सरकारकडून मदत मिळत असतात तर त्या सर्व मदती जी आहे तर ते आता या कार्डच्या बेसवर मिळणार। तुम्हाला जे कार्ड असणार आहे शेतकरी कार्ड, फार्मर विशिष्ट आयडी कार्ड, त्या कार्डच्या बेसवरतीच तुम्हाला पुढील मदत ही मिळणार आहे किंवा ते पुढील मदत की कोणत्या भागातल्या शेतकऱ्यांकडे काय काय पेरणी झालेली आहे, किती भाग हा कोणतं पीक आहे, त्या भागामध्ये किती प्रमाणात पेरल्या गेलेलं आहे, किती नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे, यावरून सरकारला सर्व अंदाज लागणार आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जे आहे, सरकारला जे आहे ते या सर्व योजना बनवण्यासाठी जे आहे ते सोपं जाणार आहे की कोणत्या भागासाठी कोणती योजना लागू करायची किंवा काय प्रोजेक्ट तिथे राबवायचे, कोणत्या योजना त्यामध्ये राबवायच्या आहे आणि याचा सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांना याची विनंती आहे की हे जे आयडी आहे, फार्मर आयडी कार्ड, हे नक्कीच काढा, कारण याचा तुम्हाला भविष्यात लाभच होणार आहे, नुकसान कोणताही होणार नाही। कारण जर तुमच्याकडे हे आयडी कार्ड नसणार तर तुम्ही शासनाच्या येणाऱ्या इथून पुढच्या ज्या काही योजना असणार त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकणार नाही, त्यापासून तुम्ही वंचित राहाल। त्यासाठी तुमचे जर अजून काही प्रश्न असतील याबाबत तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची मी लिंक दिलेली आहे, तिथे देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा कमेंटमध्ये देखील प्रश्न विचारू शकता। आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सध्या कार्ड बनवण्यासाठी अडचणी जात आहे। बरेचसे शेतकऱ्यांचे त्यामध्ये ॲड्रेस पूर्ण येत नाही आहे, काही शेतकऱ्यांचे तहसील येत नाही आहे। तर अजूनही जे वेबसाईट आहे किंवा जे पोर्टल आहे त्याचं काम हे सुरू आहे। अजून 7-8 दिवसामध्ये पोर्टल पूर्णपणे सुरळीत होऊन जाईल, तेव्हा तुम्ही किंवा ज्या शेतकऱ्यांचे आधार हे अपडेटेड आहे त्यांचं लगेच हे जे आहे ते रजिस्ट्रेशन कंप्लीट होत आहे। तर तुमचंही कार्ड जर अपडेटेड असेल, त्यामध्ये काही अडचण येत नसेल तर आपल्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन जे आहे ते आपले जे शेतकरी फार्मर आयडी कार्ड आहे त्याची नोंदणी करून घ्या। काही दिवसानंतरच लगेच तुम्हाला एक कार्ड जे आहे तर कार्ड जनरेट व्हायला सुरुवात होईल आणि कार्ड देखील तुम्हाला याचे मिळणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वाचा असा अपडेट होतो। अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न होते की फार्मर आयडी कार्ड काढणे बंधनकारक आहे का, तर हो, बंधनकारकच आहे आणि आपण अजून काढलेलं नसेल तर जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन लगेच आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।